पहलगाम हल्ल्यानंतर भारताने देखील एअर स्ट्राईक केलेला आहे आणि 9 ठिकाणी जिथे जिथे दहशतवादी लपले होते पाकिस्तानमध्ये ही सगळी ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहे। याच दरम्यान राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि राज ठाकरे यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे यावर आता आक्षेप कुठेतरी घेतला जातोय। आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राज ठाकरे यांनी जे विधान केलं आहे याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे? बघा, कोण राज ठाकरे त्यांच्या बोलण्याला काय किंमत। मुद्दा असा आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित शहाजी, त्याचबरोबर एक संघ देश आणि डिफेन्स ह्या सर्व यंत्रणेला खरोखर सांगायचं म्हणजे सॅल्यूट केला पाहिजे आणि आमचा सॅल्यूट आहे। देश आज आनंदात आहे, जग आनंदात आहे की एखाद्या पाकिस्तानसारख्या ज्या देश आहे जो पाकिस्तान, हा पाकिस्तानातला 99% नाही 100% विचार हा दहशतवादी, हा सांप्रदायिक, हा मानवतेला कलंक असलेला विचार आहे आणि 100% पाकिस्तानी हे अत्यंत नीच आणि अत्यंत क्रोध म्हणजे ज्यांना कोणती शिक्षा द्यावी ती कमी पडणारे आहेत। तुम्हाला सांगतो अत्यंत जुलमी आहेत हे पाकिस्तानी आणि त्याच्यामुळं ह्या पाकिस्तान्यांना ज्या प्रकारे उत्तर देण्यात आलं त्या उत्तरात ते उत्तर म्हणजे अत्यंत योग्य उत्तर आहे। आणि त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे सिंदूरचा अर्थ त्यालाच समजतंय ज्याच्या घरी संस्कृती विचारामध्ये जिवंत आहे। सिंदूर ज्या बहिणीचं, ज्या आईचं, ज्या मुलीचं पुसल्या गेलेलं असते ना, त्या वेदना कळण्यासाठी अगोदर तुम्हाला हिंदुत्ववादी विचाराचं व्हावं लागतंय राज ठाकरे। आणि म्हणून जे काही डिफेन्सनं डिसिजन घेतला, जे काही डिफेन्सनं केलं, मला असं वाटतं अत्यंत उत्तम केलं। आणि देश आज डिफेन्स सोबत आहे, देश आज मोदीजींसोबत आहे। त्या पुढेही जाऊन मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त होत गेले काही मुद्द्यांवर, त्यांच्या मुद्द्यांमध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये देशप्रेम दिसतंय का? मला असं म्हणायचं आहे देशप्रेम महत्त्वाचं आहे राज ठाकरे। ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मध्यरात्री आंतरराष्ट्रीय एका इंग्रजी चॅनलवर येऊन जी भाषा बोलतो की ही सुरक्षा का नव्हती, FIR कसा उशिरा नोंद झाला, तीच भाषा राज ठाकरे बोल रहा है। मुझे ये नहीं बोलना राज ठाकरे मती मारी गई क्या, लेकिन राज ठाकरे विदेशात फिरून आल्याच्या नंतर ही कोणती पाकिस्तानी खाज आहे, मारले जातील। हा देश भारतीय संविधानाने चालतो, इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठीचा हा देश नाही आहे आणि इस्लामिक वर्ल्ड निर्माण करण्यासाठीचा देश नाही आहे। ते कोणतं बेगडं प्रेम होतं का? आमचं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी आपले धर्म जेव्हा राष्ट्र समोर येत आहे त्यावेळेस आपले धर्म आपल्या सोबत ठेवायचे असतात आणि राष्ट्रहितासाठी उभं राहायचं असतंय। मी तर म्हणतो सरकारला विनंती करतो की इतर धर्मीय ज्या प्रकारे राष्ट्र म्हणून, राष्ट्रहित म्हणून एकत्र उभे राहतात त्याच प्रकारे मला असं म्हणायचं आहे की भारतातल्या आपल्याला माहिती आहे की काही शाळांमध्ये, मदरशांमध्ये जसं कोकणामध्ये काय सापडलं, हत्यार सापडले, हे आपण बघितलेलं आहे। त्याच प्रकारचा मदरसा जो काय तो सईद आणि तो हाफिज सईद आणि त्या मदरशामध्ये सुद्धा अशाच प्रकारची ट्रेनिंग होती। आणि त्या ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये भारतात, महाराष्ट्रात सुद्धा ह्या सगळ्या सेंटर्सला इथं आता धर्म म्हणून पाहायचा नाही, भारताचा संविधानाचा आर्टिकल 25 म्हणून पाहायचं नाही। इस देश के लिए अभी देश बोल के देखना है। आर्टिकल 25 धर्म का जो है
तुमको अपने अपने धर्म के हिसाब से जीने की इजाजत देता है, लेकिन जब राष्ट्रीय सुरक्षा की बात आती है तो राष्ट्र धर्म पहले होता है। आणि म्हणून जे काही सार्वजनिकरित्या ज्या काही काय म्हणतो त्याला आपण, ज्या शाळा आहेत, कोणत्या मदरसे आहेत, त्या मदरशांमध्ये तातडीनं महाराष्ट्र शासनानं व्हॉइस म्हणजे ऐकू येणारे म्हणजे कंट्रोल रूमला असे कॅमेरे फिट केले पाहिजे, काय तिथं चाललंय हे लक्षात आलं पाहिजे। त्याचबरोबर मॉस्कमध्ये सुद्धा, मस्जिदींमध्ये सुद्धा त्याच प्रकारची व्यवस्था निर्माण केली पाहिजे। कारण लक्षात ठेवा की ही देशाची सुरक्षा, देश अगोदर आहे, राष्ट्रधर्म अगोदर आहे। आणि मला त्याही पुढे जाऊन म्हणायचं आहे, राज ठाकरे कहाँ हैं विदेश से जाके आने के बाद? अरे भैया, दूसरे को सवाल करते हुए एक उंगली सामने करते हुए 4 उंगली अपने तरफ होती है। कहाँ है? पहलगाम पता नहीं है, बड़े आए शान पट्टी सिखाने को, बाजू के लोगों को पूछते हो पहलगाम में क्या क्या है, क्या है, क्या है, क्या है? ये कौन सी नीतिमत्ता है? हे नाही चालणार, हे बिलकुल हरगिज नाही खपवून घेतला जाणार। त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं एक ॲडवायझरी जाहीर केली पाहिजे। कारण ज्या प्रकारे राज ठाकरे सारखे लोक बोलतात, त्याच प्रकारे ज्या काही या चर्चा असतात ह्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडे नेतात। त्याच प्रकारची चर्चा पाकिस्तानी मंत्र्यांनी जे आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय का इंटरनॅशनल एका चॅनलला बोलले आणि त्याच प्रकारे त्याच्यावर चर्चा घडवून आणली आणि त्यांनी सांगितलं, एव्हिडन्स तयार करायचा प्रयत्न केला की इंटरनल लोक, भारतातले लोक असं बोलतात म्हणून। हे तांदळातल्या खड्यासारखे राज ठाकरे सारखे ज्यांना राष्ट्रप्रेम म्हणतात की, तुम्ही म्हणताय राष्ट्रप्रेम कुठे गेलं, ते म्हणतात की युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही आणि पहलगाम हल्ला ज्यांनी केला, जे दहशतवादी आहे ते अजूनही सापडले नाहीत। अमित ठाकरे पण तेच म्हणतात, मग त्यामध्ये गैर काय वाटतंय तुम्हाला? अबे राज ठाकरे, इस्लामिक जग काय हे माहिती आहे का? इस्लामिक जग कशाला म्हणलं माहिती आहे का? इस्लामिक विश्व निर्माण करायला निघालेत, सर्व धर्माचा सत्यानाश करायला निघालेत। आणि मी तर म्हणतो पाकिस्तानमध्ये एक सुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे। सगळ्याचे सगळा तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे आपण पल्स पोलिओ करून पल्स पोलिओचा नायनाट करतो, त्याच प्रकारे हा जुलमी विचार आहे पाकिस्तान, हा शिल्लकच राहिला नाही पाहिजे। अहो, बलुचिस्तान तरी 700 वर्ष जुनं आहे, हे पाकिस्तान या काँग्रेसांनी करून दिलेली व्यवस्था आहे। आणि ही व्यवस्था चिरडून टाकण्यासाठी असे काही तांदळातल्या खड्यासारखे राज ठाकरे सारखे येतील ना, यांना कोणी किंमत देत नाही। यांची काय यांची काय उंची आहे, वैचारिक उंची आहे। आणि मला सांगा, ही गोष्ट जे राज ठाकरे बोललाय, ह्या राज ठाकरेला, या बोलण्याला मनसेच्या एकतरी पदाधिकाऱ्याची मान्यता आहे का? कोण मान्य करू शकतंय की पाकिस्तानात घुसून मारणं अयोग्य असं कोणी म्हणू शकते का? अरे, हे भारत भूमी आहे, हे मातृप्रेम आहे। आणि जिथं म्हणजे तुम्हाला सांगतो, US सारखा, USचे प्रेसिडेंट असेल किंवा इतर राष्ट्र असतील, मोठे राष्ट्र, जे म्हणायला लागलेत पाकिस्तानला की जास्त शहाणपण करायचं नाही, जास्त शहाणपण करायचं नाही। अरे, आंतरराष्ट्रीय समूह पाकिस्तानला म्हणते जास्त शहाणपण करायचं नाही। हा राज ठाकरेचा काय आंतरराष्ट्रीय विषयावर अभ्यास आहे का? टन 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 टोल रे बाबा, टन 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 टोल, याच्यावर अभ्यास असू शकतंय। परंतु राज ठाकरेचा निश्चितच इंटरनॅशनल अफेअर्सवर, बॉर्डर्सचा अभ्यास, नदी जोडीचा अभ्यास हा राज ठाकरेचा अभ्यास नाही। त्याच्यामुळे राज ठाकरेंनी आपलं शानपट्टी जास्त करू नये। महाराष्ट्र शासनाने ॲडवायझरी जारी केली पाहिजे। युद्धजन्य परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना की नाही राष्ट्रीय सुरक्षा म्हणून यांना आर्टिकल 19 म्हणजेच मुक्त स्वातंत्र्य बोलण्याचं, देश हिताला बाधा येते म्हणून यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत। यांना न बोलतं केलं पाहिजे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि शंकासुद्धा उपस्थित करतात त्या माध्यमातून। एक तर ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाला होते, यानंतर तेव्हा जेव्हा त्यांना कळालं त्यावेळी ते बैठकीला न जाता बिहारला गेले, बिहारवरून मग ते केरळला गेले, केरळवरून मुंबईला जे वेव्स कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आले। असा सगळा त्यांचा कार्यक्रम होता। बिहार निवडणूक आता तोंडावर आहे आणि त्यामुळे कुठेतरी याला राजकारण होतंय का, याला धरून राजकारण होतं असं म्हणावं का? आणि त्याचेच संकेत राज ठाकरे यांनी दिले असं म्हणावं? मी सांगतो, राज ठाकरेला काही व्हॅल्यू नाही।
राज ठाकरे बियाला विधानसभेत लोकसभेत उरलेला नाही. त्याच्यामुळं राज ठाकरेची मासोळी जशी पाण्यातून बाहेर निघते आणि फडफड करते तशी फडफडी अवस्था आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेच्या या चुल्लूभर पाण्याच्या विचाराला काही किंमत नाही. तुम्हाला सांगतो, जे आज मोदीजीनं त्यांच्या नेतृत्वानं दाखवून दिलं त्या भूमिकेला, म्हणजे स्वतः म्हणजे US सारखा देश आज म्हणजे विरोधी भूमिका घेत नाही आहे, आंतरराष्ट्रीय समूह विरोधी भूमिका घेत नाही आहे, गल्फ जिथं मुसलमानी देश आहेत ते मुसलमानी देश विरोधी भूमिका घेत नाही आहेत, आणि सिंदूरसाठी केलं. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरेला कशाची मला उपमा देणे इतपतही मोठा वाटत नाही. आणि त्यामुळं राज ठाकरेची ही स्वतःची पाण्यातून बाहेर पडलेल्या मासोळीची फडफड असते तशी राजकीय फडफड आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलं आहे गुणरत्न सदावर्ते यांनी, आणि सरकारनं यामध्ये दखल घ्यावी, राज ठाकरे यांना अबोलतं करावं अशी मागणी करतायत गुणरत्न सदावर्ते. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण पहलगाम हल्ल्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक आज देशानं केलेलं आहे, भारत देशानं केलेलं आहे, यानंतर आता राजकारण रंगतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.